मी आरती सध्या 55 वर्षाची आहे. मात्र फिगर मेंटेन केल्याने बघणाऱ्याला किमान 10 वर्षे माझं वय कमी वाटतं. माझ्या मिस्टरांचे कोरोना काळात निधन झाले असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला तर मुलीचे लग्न झाले आहे. मिस्टर गेल्यापासून मी एकटी पडले होते. सतत उदास राहत होते. मात्र एक दिवस असे काही घडले की माझ्या जीवनात पुन्हा बहार आली. ही त्याच बहाराची कहाणी राहुलची. राहुल माझा मुलगा राकेशचा खास मित्र. जसा राकेश त्याच्या घरी जायचा तसा राहुलही बऱ्याचदा आमच्या घरी यायचा. कधीकधी रात्री उशिरापर्यंत ते अभ्यास करायचे तेव्हा तो इथंच झोपायचा देखील. राहुल राकेशपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. 6 फूट उंची, कमावलेले शरीर, एखाद्या हिरोसारखा तो दिसायचा. तसा फार बोलायचा नाही, मोजकच बोलायचा, पण ते लाघवी असायचं. सुरुवातीला राकेश इतकाच तोही माझाच मुलगा वाटायचा. तोही मनात कोणताही किंतु न ठेवता मोकळेपणाने वागायचा. सारे काही छानच चालले असताना कोरोनामध्ये माझे मिस्टर गेले आणि तेव्हापासून सगळंच बदलून गेलं. मी एकांतात राहायला लागले. त्यांच्या आठवणींनी मला सतत रडू यायचं. एकाकीपणा खायला यायचा. मुलगी रेणू काही दिवस राहून तिच्या माहेरी गेली. राकेश त्याच्या अभ्यासात व्यस्त. राहुल त्याच्यासोबत असायचा तेव्हा तो आस्थेने माझी विचारपूस करायचा. त्याची समज चांगली होती. माझ्या अव्यक्त भावना त्याला कळत असाव्यात. खूप पोक्त असल्यासारखा मला सल्ले देत असायचा. मला काकी म्हणायचा, "काकी, हे पुस्तक वाचा, ही मालिका बघा, हा मूव्ही बघा." असं बरंच काही त्याचं सुरू असायचं. मला त्याचं कौतुक वाटायचं. त्याने सांगितलेलं बघण्या वाचण्यापेक्षा तो हे माझ्यासाठी सुचवतोय, माझा विचार करतोय, याचं खरं मला अप्रूप वाटायचं. माझ्याकडे फावला वेळच जास्त असल्याने सोशल मीडियावर सतत वेळ घालवत असायचे. फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा यावरच्या रील्स तासनतास बघत असायचे. रील्समध्ये वेगवेगळ्या OTTवरील गरमागरम मालिकांच्या जाहिराती यायच्या. तशा मालिकांमधील काही भाग बघायला मिळायचे. खूप उत्तेजक मालिका होत्या. हळूहळू मला त्यात रस निर्माण होऊ लागला. एकांतात मी ते बघत आनंद घेऊ लागले. शांत होऊन समाधान घेऊ लागले. माझ्याही नकळत मला जणू त्याचे व्यसन जडले. पण रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं फक्त उत्सुकता टाळण्यापुरतेच दाखवायचे. मला आत्ता त्या मालिका पूर्ण बघायची इच्छा तीव्रपणे होऊ लागली. पण कुठल्याही OTTचे सबस्क्रिप्शन घ्यायचं तर सगळा ऑनलाईन जुगाड होता. त्यासाठी गुगल पे, फोन पे किंवा क्रेडिट कार्ड असे पर्याय यायचे. माझ्याकडे फक्त डेबिट कार्ड होते. पण मला ऑनलाईनमधलं काहीच कळत नसल्याने भीती वाटायची. कारण ऑनलाईन फ्रॉडच्या केसेस मी सतत जवळून बघत होते. मात्र त्या गरमागरम मालिकांच्या अर्धवट जाहिरातींनी मला पूर्ण घेरलं होतं. माझी अस्वस्थता वाढत होती. मात्र काय करावे काही सुचत नव्हते. माझी मुलगी रेणू सगळ्यात एक्सपर्ट होती. एकदा वाटलं तिला सांगावं, पण ती माझ्या बाबतीत काय विचार करेल, माझी तिच्या मनात कशी प्रतिमा निर्माण होईल, अशा विचारांनी तिला सांगण्याचा विचार बाजूला पडला. पण माझी अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अशाच अवस्थेत एक दिवस मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये एक नवी मालिका पाहिली. एका 50च्या महिलेची तिच्या मुलाच्या मित्राशी निर्माण झालेली जवळीक आणि त्यातून निर्माण झालेले अनैतिक संबंध हाच त्या कथानकाचा विषय होता. क्षणार्धात माझ्या डोळ्यापुढे राहुल आला आणि मी अंतर्बाह्य हादरून गेले. मी हा असा विचार करूच शकत नाही असे स्वतःच्या मनालाच बजावले. पण म्हणतात ना, माणसाचे विचार हे वारुळातून बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखे असतात. एक विचार बाहेर आला की त्याच्या पाठोपाठ दुसरा, मग तिसरा, मग चौथा असे अनगणित विचार मनात रुंजी घालता घालता आपल्याही नकळत आपल्या मनावर राज्य करू लागतात. माझंही तसंच झालं. राहुल त्याच्याही नकळत माझ्या मनावर राज्य करू लागला. मी त्याचे सगळे विचार निग्रहाने बाजूला सारले. पण एक विचार मात्र योग्य वाटू लागला. फक्त योग्यच नव्हे तर तोच अंतिम पर्याय देखील वाटू लागला. आणि तो विचार म्हणजे त्याच्याकडून ते सबस्क्राईब करून घेऊन त्याला रोख पैसे देणे. या विचारावर देखील मी सर्वांगाने विचार केला. त्याला काय वाटेल, तो राकेशला हे सांगेल का, सांगितलं तर राकेश कसा रिॲक्ट होईल, वगैरे वगैरे.
पण राहुलवर का कुणास ठाऊक विश्वास वाटत होता. तो ज्या पद्धतीने माझा विचार करत होता त्यात माझ्याविषयीची काळजी मला स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन सांगितलं तर तो समजून घेईल अशी खात्री मला वाटत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासमोर त्याच्या इतका खात्रीशीर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मग मी मनाचा हिया केला. एक दिवस ते दोघे स्टडी करत असताना पाणी बॉटल भरून घ्यायला तो खाली आला होता. तेव्हा मी हॉलमध्येच बसले होते. त्याला हाक मारली. तसा तो समोरच्या सोफ्यावर येऊन बसला. मी उठून त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि त्याचा हात दोन्ही हातात घेत त्याला म्हणाले, राहुल, तू मला राकेशसारखाच माझा मुलगाच आहेस. मला तुझ्याकडून काही मागायचंय, पण मला शब्द दे की याविषयी तू राकेशलाच काय कुणालाच काही सांगायचं नाहीस. माझ्या अशा पावित्र्याने तो थोडा गोंधळला. त्याला हे अचंबित करणारं होतं. त्याने क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्याचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवून विश्वासाने म्हणाला, काकी, तुम्ही सांगा फक्त, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि तुमचा विश्वास जपायला तर माझा जीवही देईन. त्याच्या या वाक्याने मला धीर आला. मग मी थोडक्यात माझी ती OTT रवडीची कहाणी त्याला सांगून त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन द्यायला सांगितलं. यावर त्याचे डोळे लकाकले. आश्चर्याने तो माझ्याकडे पाहू लागला. त्याला हे अनपेक्षितच असावं, पण काही क्षणात त्याने स्वतःला सावरलं आणि मानेने होकार दिला. मी त्याचे हात हातात घट्ट धरत डोळ्यात बघत विचारले, हे फक्त आपल्यातच राहील ना? यावर त्याने त्याचे हात सोडवून घेऊन माझा हात त्याच्या दोन्ही हातात धरून हळूवार कुरवाळ्यात म्हणाला, काकी, अजिबात काळजी करू नका. आपलं सगळं सिक्रेट फक्त आपल्यातच राहील. आणि हो, तुम्हाला कोणतीही मदत करायला मला नक्कीच आवडेल. असे म्हणत त्याने त्याचा हात माझ्या हातावर फिरवला. मला तो स्पर्श नवीनच वाटला, पण आपुलकीच आहे. त्याचंच दिवशी रात्री त्याने मला हवं त्या OTTचं सबस्क्रिप्शन घेऊन व्हॉट्सॲपवर युजर ID आणि पासवर्ड पाठवला. मी त्याला पैशाबाबत विचारले तर फक्त स्माइली. मी त्याचे आभार मानून लगेचच लॉग इन केलं आणि अधाशासारखं मालिका बघू लागले. पहिलीच मालिका मी मुलाच्या मित्राशी अनैतिक संबंध निर्माण केलेल्या त्या महिलेचीच बघून संपवली. पण त्या संपूर्ण मालिकेत त्या महिलेच्या जागी मी स्वतःलाच बघत होते आणि त्या मुलाच्या जागी राहुलला. याच स्वप्नील दुनियेत मी शांत होऊन समाधानही मिळवलं. पण हेच सगळं पुढे जाऊन खरं होणार आहे याची त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती. तर हा खेळ नेमका प्रत्यक्षात कसा झाला हे आपण दुसऱ्या भागात पाहूयात. त्यासाठी तुमच्याच आनंदाच्या मिशन आनंदी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल तर नक्की लाईक देखील करा. शेअर काय तुम्ही करणार नाही हे मलाही माहीत आहे, पण पुढच्या भागाची नक्की वाट पहा. मी तुमचीच आरती.